या ठिकाणी आपण मांडावेत। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवकांचे अध्यक्ष धीरजी शर्मा, आपल्या सगळ्यांचे सहकारी बाळासाहेब चांदेरे, शरदराव ढमाले, रवींद्रराव ब्रह्मे, राजेंद्र हगवणे, महेश शिंदे, सुनील चांदेरे, अंकुश मोरे, रणजित शिवथरे, विक्रम कुटवड, भगवान पासलकर, चंद्रकांत बाटे, बालचंद्र जगताप, संतोष गोरफडे, बाबूराव चांदेरे, राजेंद्र रेणुसे, प्रवीण शिंदे, चंद्रकांत सूर्यवंशी, शांताराम इंगोले, मौली कांबळे, चंद्रकांत भिंगारे, बाबा कंदारे, अमोल भगत, अमित कंदारे, जीवन कोंडे, प्रमोद निमण, श्रीकांत कदम, गोविंद निकाळजे, निर्मलाताई जागडे, संदीप पवार, राजेंद्र बांदल, वैशालीताई गोपाळ घरे, नीताताई नांगरे, कविताताई सागर, राजू वाघ, प्रशांत रानोडे, चंद्रकांत भिंगारे, चंदाताई केदारी, आनंदा रोकडे, पंकज हारपुडे, सुनील वाडकर, सचिन अमराळे, आपले ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपण सगळेजण जमलो ते आपल्या सगळ्यांचे सहकारी महायुतीचे अधिकृत उमेदवार भोर राजगमशी विधानसभा मतदारसंघाचे शंकरराव भाऊ मांडेकर, उपस्थित भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि आमच्या घटक पक्षांचे महायुतीचे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, मी आज येण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्याच्या 20 तारखेला तुमचा माझा महाराष्ट्र 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारचा निर्णय राज्यातल्या जनतेला घ्यायचा आणि हा निर्णय घेत असताना आपण एक वेगवेगळे उमेदवार महायुतीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा प्रयत्न करत असताना अनेक ताकदीचे, अनेक उत्तम पद्धतीने काम करणारे तिन्ही पक्षातले कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागत होते। माझा मुळशी भोर वेल्हा हा मोठा भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघ असल्यामुळे आणि मतदारांची संख्या 4,4,23,000 एवढी असल्यामुळं किंवा 4.25 लाख धरा, सगळ्यांची मोठी अपेक्षा त्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये होती। खरं तर सगळ्यांना समाधानी कोणीच करू शकत नाही। काहींनी अपक्ष अर्ज भरले, खरं त्यांना काढून घेण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्न केले, परंतु पक्षाचे राजीनामे देऊन काही जण उभे राहिलेले। शेवटी उभा राहण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिला आहे, पण कुठेतरी पक्षाची शिस्त पाळली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळं काही भागामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। हे सगळं होत असताना माझ्या या भागाचं प्रतिनिधित्व अनेक मान्यवरांनी आजपर्यंत केलेलं आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे। त्याच्यामध्ये अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील की ज्यांनी सुरुवातीला मुळशीचं प्रतिनिधित्व बाबासाहेब मोळांनी केलं, नंतर नामदेवराव मत्यांनी केलं, नंतर नानासाहेब नवले, अशोकराव मोहन, कुमार गोस्वामी, शरदराव ढमाले आणि नंतरच्या काळामध्ये मतदारसंघाची फेररचना झाली। माझ्या मुळशी तालुक्याला प्रतिनिधित्व आपलं भोर वेल्ह्यामध्ये हा तालुका मर्ज झाला आणि त्यामुळं 3 तालुक्याला गेले काही वेळेला संग्राम थोपट्यांनी प्रतिनिधित्व केलं। तुम्ही सगळे शून्य मतदार आहात। आज या मतदारसंघाची शेवटची निवडणूक आहे। 2029ला मतदारसंघ राज्यातले सगळे बदलले जाणार, पुन्हा त्याची फेररचना होईल, पुन्हा आरक्षण पडतील आणि 2029ला 96 महिलांना पण
त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळणारे त्याबद्दलचा कायदा मंजूर झालेला आहे। लोकसभेमध्ये 543च्या वनथड आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रात 288च्या वनथड म्हणजे 96, 288 तर ते आहेतच, अधिक हे 96 आहे। अशा प्रकारे संपूर्ण जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत कायदा मंजूर करण्यात आलेला आहे, बिल पास करण्यात आलेलं आहे। ते पुढच्या 5 वर्षांनी कळेल, पण प्रत्येक वेळेस बोरवेल्ल्याला आपण प्रतिनिधित्व दिलं, बोरवेल्ल्यांना वाटतं की आम्हाला मिळावं, मुळशी पण 2 लाखाच्या पुढे गेलेला, मुळशीला वाटतं आम्हाला मिळावं। प्रश्न सगळीकडेच आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक खरोखरीच आता विद्यमान आमदारांनी केली का, त्याचाही प्रश्न आपण आपल्या मनाला विचारावं। भोरमध्ये इमारती करण्याचं अनेक वर्षाचं स्वप्न दाखवलं जातं, परंतु अद्यापर्यंत इमारती तिथं झाली नाही। वेला छोटा पडतो तिथं इमारती थोडंसं अडचणीचं आहे, प्रयत्न करावे लागतील मिनी इमारती म्हणून। तिथं भगवानराव पासलकर बसले, दूध संघाचे चेअरमन, त्यांनी मला एक पत्र दिलेलं होतं की दादा राजगड त्याचं नाव करा। मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजींशी बोललो आणि आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव मंजूर करून त्याचं राजगड नाव दिलं, कारण राजगड किल्ला परिसरामध्ये आहे। अशा पद्धतीनं काम करत असताना मुळशीकरांनो आपल्या सर्वांचं नुकसान झालेलं आहे। मी कुणावर टीका टिप्पणी करण्याच्या करता तुमच्या समोर बोलत नाही, फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता ही माझी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। तुम्ही पहा, संग्राम तोपट्यांच्या हातामध्ये राजगड सहकारी साखर कारखाना, त्या नावाला साजेचं काम त्यांच्याकडनं चाललंय का? मी आता विक्रमशी, भालचंद्रजीशी, रणजीतशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं की दादा 2 वर्ष झाले कारखाना बंद आहे, ऊस घेतात आणि नंतर दुसऱ्या कारखान्याला देतात। अरे तुम्हाला 15-15 वर्ष कारखाना उर्जितावस्थेमध्ये आणता येत नाही, हे तुमचं कामाची पद्धत, काय तुम्ही लोकांना न्याय देणार आहे? आज मी माझ्या भागामध्ये जो माळेगाव कारखाना आहे, सोमेश्वर कारखाना आहे, मुळशीकरांनो आश्चर्य वाटेल, राज्यामध्ये पहिल्या 1-2 मध्ये मी भाव दिले। माझा भाव आहे 3636 रुपये माळेगाव सहकारी साखर कारखाना, माझा भाव आहे 3571 रुपये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा। आम्ही सगळेजण मिळून, इथं सुनील आहे, भालचंद्र आहे, बाकीचे माझे सहकारी आहेत, आम्ही सगळे मिळून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो। तुमची सर्वांची बँक आहे। बाबासाहेबांनी त्याचं नेतृत्व केलं, अशोक अण्णांनी नेतृत्व केलं, मी काही वर्ष त्याचं नेतृत्व केलं, अशा अनेक जणांनी आम्ही नेतृत्व करून राज्यामध्ये एक नावाजलेली बँक म्हणून आपल्या पीडीसीचं प्रवीणीचं आहे, आम्ही सगळेजण तिथं काम करतो। शेवटी आमच्या लोकांना काय फायदा होणार, माझ्या शेतकरी समाजाला काय फायदा होणार, माझ्या महिला बचत गटाला काय फायदा होणार, या पद्धतीचा विचार 0% व्याजाने माझ्या शेतकऱ्याला मला पीक कर्ज कसं देता येईल हे आपण करून दाखवलेलं आहे। आम्ही संस्था चांगल्या चालवतो। काय आज त्याचा उल्लेख मगाशी कोणी केला, इथं आपल्या मुळशीमध्ये मार्केट कमिटी काढण्यात आलेली आहे, काय अवस्था आहे त्याची? का नाही आमदार ते काम करू शकला? 2.5 वर्ष आमदारांची पण सत्ता होती ना, 2019 ते 2022 या 21 2.5 वर्ष सरकार होतं। उद्धव ठाकरे साहेब त्याचे मुख्यमंत्री होते, परंतु त्याही काळामध्ये त्यांना ती मार्केट कमिटीला न्याय देता आला नाही। त्यांच्या स्वतःच्या भोरची जुनी मार्केट कमिटी, तिचं पण आज काय अवस्था आहे ते जाऊ बघा, तिथल्या खरेदी विक्री संघाची काय अवस्था जाऊ बघा। अरे त्या आमदाराच्या अंगात पाणी असावं लागतं, त्यावेळेस तो त्या भागातले प्रश्न सोडवू शकतो। मी कुठल्याही बाबतीमध्ये आज राज्यामध्ये काम करत असताना, मगाशी शरदरावांनी पण सांगितलं, मी कधी तुझा भाव केला नाही, हा आपला हा दुसऱ्याचा, कारण निवडून आल्यानंतर तो शेवटी आमदार 3-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो। ठीक आहे, आम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते असो, आज मी उपमुख्यमंत्री राज्याचा,
एकनाथराव शिंदे राज्याचे पालकमंत्री आहे आणि त्याच्यावर जिल्ह्यातल्या लोकांचे जे सार्वजनिक प्रश्न आणि काम आहेत ते करणं माझं कर्तव्य आहे. परंतु तशा पद्धतीनं या मुळशी तालुका, माझा भोरवेल्ला तालुका काही संस्था नीट चालवायच्या नाही. रोजगार निर्माण करण्याच्या करता इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न केला गेला नाही. इथं माझ्या भोरवेल्ला मुळशीमध्ये धरणं आहे, त्या धरणाचा उपयोग करून घेऊन पर्यटनाला चालना देण्याच्या करता लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायचा असतो, तसा प्रयत्न केला गेला नाही. आपल्या त्या परिसरामध्ये सईबाई त्यांचं माहेर होतं, तिथं त्यांची समाधी, त्याचं काम आपण जवळपास 45 कोटी रुपयाचं सुरू केलं. आज हा जुना वारसा पुढच्या पिढ्यांना पण त्या ठिकाणी दाखवता आला पाहिजे. गड किल्ल्यांचं संवर्धन आपल्याला करायचं असतं. काय त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, काय पाठपुरावा केला, सभागृहामध्ये काय त्याला वाचा फोडण्याचं काम केलं. मगाशी कोणीतरी म्हणालं यांचं काय झालं की वेगवेगळे अनेक जण उभे राहायचे, मताची विभागणी व्हायची आणि नेमकं त्याच्यामध्ये साधलं जायचं. माझे मुळशीकरांना आव्हान आहे, भोरवेल्ल्यामध्ये माझे प्रमुख सहकारी तिन्ही पक्षाचे इथं आहेत, त्यांनाही आव्हान आहे की बाबा इतके दिवस त्या भागातल्या व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळालं, मुळशीवाल्यांनो आता तुम्हाला अनेक वर्षांनी प्रतिनिधित्व मिळण्याची संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं का काय करायचं हे तुम्ही बटन दाबून ठरवणार आहात. या गोष्टीचा विचार करा ना. पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचे प्रश्न आहेत, त्याच्याकरता टाटाचं धरणं आपल्या उशाला आहे, त्याच्यातनं देखील आपल्याला अधिकच्या पाण्याची गरज आहे. त्या संदर्भामध्ये तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ब्रिटिशांच्या काळात टाटा कंपनीनं ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत. जेवढ्या त्यांना गरजेच्या आहेत तेवढ्या ठेवा, बाकीच्या ठिकाणी त्या गावांना गावठाण वाढवायला देखील जागा नाहीये. अनेक प्रकारच्या अडचणी आहेत आणि आता पाण्यावर त्या बाबतीमध्ये आपल्याला वीज तयार करायला पाहिजे असं नाही. सूर्यावर वीज तयार होते, वाऱ्यावर वीज तयार होते, त्याच्याच बरोबर न्यूक्लिअरवर वीज तयार होते, त्याच्यामध्ये थर्मलवर वीज तयार होते, साखर कारखान्याच्या बगॅसमध्ये वीज तयार होते. अनेक प्रकारे वीज तयार करण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आता पाणी पहिल्यांदा माणसाला प्यायला आणि नंतर शेतीला अशा प्रकारची पाण्याची गरज आहे. आमचं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही 4 धरणं आमच्या पुण्याला पाणी द्यायला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावं लागतं. त्याचा परिणाम इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, हवेली तालुक्याला बसलेला आहे. त्याच्यामुळं इथं वीज तयार करून पाणी खाली सोडायचं आणि समुद्राला जायचं, त्यापेक्षा आम्ही सरकार म्हणून त्यांना वीज द्यायला तयार आहे. आता 9,500 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर तयार करतोय. त्याच्या संदर्भातले टेंडर काढले, ऍव्हरेज 3 रुपये युनिटने आम्हाला ती वीज मिळालेली. अशा पद्धतीनं नवीन नवीन गोष्टीचा आम्ही उपयोग करून घेतोय. रिंग रोडचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. एक चांगल्या प्रकारे रिंग रोड माझ्या पुण्याला, पिंपरी चिंचवडला झाला पाहिजे. बरेच वर्षाची मागणी, लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही, योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न केलाय. यदा कदाचित कुठं काही राहिलं असेल सांगा, आम्ही मार्ग काढू. त्याच्यात आपण त्या माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेऊ. पुणे प्रचंड वेगाने वाढतंय. आज पुण्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. माझ्या पिंपरी चिंचवडला 3 आहेत. आता पुण्याचे पुढे 29ला 10 होतील. पिंपरी चिंचवडला कमीत कमी 4 किंवा 5 होतील. या पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आहे. शेवटी काळानुसार आपल्याला पण काही आपले गोष्टी बदलाव्या लागतात. ह्या पण गोष्टी आपण लक्षात घ्या. इथं भगवानराव पासलकर बसले. आपला पुणे जिल्हा दूध संघ काढला गेलेला आहे. ती जमीन आपल्या दूध संघाच्या नावावर नव्हती. आतापर्यंत त्यांनी 10 एकर आरक्षण तिथं पडलेलं होतं. ते 10 एकराचं आरक्षण आम्ही उठवलं आणि ती माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन मोकळी करून टाकली. ज्या ज्या गोष्टी माझ्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता मदतीच्या असतील त्या करण्याच्या करता आम्ही सगळेजण आमचं सर्वस्व पणाला त्या ठिकाणी लावतो. माझी खरोखरीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे,
उद्याच्याला शंकर मांडेकर निवडून आल्यानंतर इथं जिल्हा परिषद तालुका पंचायतीची तिकीट कोण वाटणार? बोरवेल्ल्याच्या परिसरात काय करणार? तो आमदार राहील, तिकीट मी वाटेन, तुम्ही काळजी करू नका. त्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये कुणावर अन्याय मी होऊन देणार नाही. मी नेहमी तरुण रक्ताला देखील वाव दिलेला. मी कधी काही जुन्या नव्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट तुम्हाला नाकारता येणार नाही. आज इथं आल्यानंतर मला सर्वस्वी तुकाराम आगवणे असतील, स्वर्गीय माझे सुभाषराव अमराळे असतील, स्वर्गीय सकाराम मारणे, स्वर्गीय बबनराव नांगरे, स्वर्गीय रमेशचंद्र उर्फ आबासाहेब डबाले, स्वर्गीय सुरेशदादा हरपुडे आणि स्वर्गीय पांडुरंग राऊत, ही आज माणसं आमच्या जीवाभावाची, आपल्या जीवाभावाची आज हयात नाहीये. त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली 1991 ला मी खासदार झालो. त्यावेळेस या सगळ्यांचा माझा संबंध आला. मला तर पांडुरंग राऊतांची ती टोपी, ते जॅकेट, त्यांचं ते पुढारीपण, अक्षरशः जिथं कुठं सभा असतील तिथं पांडुरंग राऊत तुम्हाला दिसणार. प्रत्येकाला आवड असते आणि त्याच्यातनं त्यांनी या माझ्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. आम्ही एवढ्यावरच मित्रांनो त्या ठिकाणी थांबलो नाही. एकंदरीतच काम करत असताना तुम्ही बघितलं, माझ्या विशेषतः मोसेखोर सर्व गावांना विद्युत पुरवठा करण्याचं काम आम्ही केलं. प्रवीणनी पाठपुरावा केला. मी त्यामध्ये पालकमंत्री होतो, सरकारमध्ये होतो. मुळशी धरण भागातील सर्व गावांना विद्युत पुरवठा देण्याचं काम अनेक वर्ष प्रलंबित होतं. वीज तयार होती तिथं, परंतु माझ्या त्या गावांना वीज मिळत नव्हती. तो विद्युत पुरवठा दिला. माले इथं 33/11 केव्हीचं सबस्टेशन, याचं काम आपण पूर्ण केलं. बोर, वेल्ला, मुळशी या तालुक्यातील 200 गावांना आपण विद्युत पुरवठा करण्याचं काम केलं. बावधनला आणि परिसरातल्या गावांच्यासाठी 220/22 केव्हीचं सबस्टेशन 50 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी मंजूर केलं. पुणे जिल्ह्यातल्या आमच्या महावितरण यांच्या विकास कामाच्या करता डीपीडीसीतनं 100 कोटी रुपयाची तरतूद केली. मुळशीकरांनो, मी ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये कामाला लागलो त्यावेळेस डीपीडीसी होती 40 कोटीची. 40 कोटीची. यंदा डीपीडीसी मी केली 1250 कोटीची. 1250 कोटीची. कारण मी अर्थमंत्री होतो, नियोजन खात्याचा मंत्री. नेमकं ते माझ्या हातात आलं. एवढा मोठा जिल्हा, एवढं मोठं पॉप्युलेशन, माझ्या ग्रामीण भागाला निधी कसा मिळणार? बाकीचा जिल्हा परिषदेचा उल्लेख मगाशी करण्यात आला, परंतु नुसती जिल्हा परिषद पुरेपूर पडू शकत नाही आणि म्हणून ह्या पद्धतीनं आपण काम केलं. त्याच्यामध्ये हिंजवडी येथे 400 केव्ही सबस्टेशन आपण बांधलं. 100 कोटी रुपयाचं 400 केव्हीचं सबस्टेशन. त्याच्यामध्ये भाटघरला 132 केव्हीचं सबस्टेशन नूतनीकरण केलं, 12 कोटी रुपये. केंजळ बोरमध्ये 33 केव्हीचं सबस्टेशन मंजूर काम चालू आहे, 5 कोटी रुपये. माझ्या भाटघर धरणाच्या भागातील गावांना विद्युत पुरवठा करण्यासाठी पुनर्वसन विभागाकडनं आम्ही 12 कोटी रुपये आणले. वीर जलाशयातील गावांना विद्युत पुरवठा करण्यासाठी पुनर्वसन, कारण मदत पुनर्वसन आता माझ्याकडे खातं, माझ्याकडे म्हणजे राष्ट्रवादीकडे 8.5 कोटी रुपये दिले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, त्याच्यामध्ये अशोकराव मोहोळ तिथं होते, नंतर रामकृष्ण मोरे होते. मला तिथं संधी दिली. तिथं माझ्या भोर, वेल्ला, मुळशी गोरगरिबांची मुलं शिकतायत. माझ्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, समाजातल्या सर्व घटकाची मुलं शिकतायत. तिथं मी इमारती बांधण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. कुणाकडनं देखील, मुळशीकडनं 1 रुपया घेतला नाही, वेल्याकडनं घेतला नाही, माझ्या भोरकडनं घेतला नाही. तुम्ही मला मोठं केलं. तुम्ही मला अनेकदा उपमुख्यमंत्री केलं, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं. आज माझ्या अनेकांच्या ओळखी आहे. कुणाला शब्द टाकला तर CSR मधनं त्या ठिकाणी दानशूर व्यक्ती पैसे देतात. मी त्याच्यातनं 200 कोटी रुपये एवढ्या इमारती त्या ठिकाणी बांधल्या. आज बहुतेक ठिकाणी इमारती चांगल्या. जर काही कुठं कमी असेल तर सांगा, मी त्याच्यामध्ये लक्ष घाली. कारण शेवटी दर्जेदार शिक्षण माझ्या मुला मुलींना तिथं मिळालं पाहिजे. उद्याच्याला ते कर्तृत्वान झाले पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ज्ञान आलं पाहिजे.
आता स्पर्धेचं युग आहे. आता विद्येला महत्व आहे, ज्ञानाला महत्व आहे, उच्च शिक्षणाला महत्व आहे. त्याच्यावर श्रीमंती ठरती. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आम्ही योजना आणल्या, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही सगळ्यांनी मिळून. रामदास आठवले आमच्या बरोबर आहेतच, बाकीचे सहकारी आहेत. माझ्या माय माऊलींच्या करता मला बरेच वर्ष योजना आणायची होती. मी माझी लाडकी बहीण योजना आणली. 2.5 कोटी महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला 45 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी मंजूर केले. 5 महिन्याचे 7,500 रुपये महिला, गरीब महिलांना अकाउंटला आले की नाही, पैसे मिळाले की नाही? अरे पैसे मिळाले सांगत पण नाही होय म्हणून. अरे ज्यांना 2.5 लाखाच्या वर उत्पन्न आहे, तुम्ही जरा 10, 12, 15 लाखाच्या गाड्या घेऊन फिरतात, तुम्हाला कसं मिळेल? जे गरीब आहेत त्या महिलांच्या करता, तुमच्यातल्या ज्या 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांना मिळालं. सगळीकडे मी आता महाराष्ट्रात फिरतो. आज ते लोक योजना बंद करायला निघाले. आपल्याला योजना बंद करायची नाही. आपल्याला तुम्हाला सबल करायचंय, सक्षम करायचंय. आपल्याला ती योजना चालू ठेवायची. माझ्या बांधवांना पाणी, यंदा पाऊस पाणी चांगलं झालंय. 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवर. वीज बिल 0 आलं की नाही? वीज बिल 0 बिल पाठवली का प्रवीण? बिल मिळाली का? सगळ्यांना 0 बिल दिलेलं आहे. काही आता सांगतात अरे मागचं बिल तसंच आहे. अजिबात नाही. मी जबाबदारीनं सांगतोय, मागचं बिल कुठलंही तुमचं ठेवलं नाही. चालू बिल सगळे पैसे भरलेत. आता तुम्हाला डबल 0चं बिल दिलेलं आहे. पुढे ही योजना चालू ठेवायची. का तर शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे. त्याच्यातून दुधाचा व्यवसाय पूर्वी मुळशीमध्ये जास्त होता, आता थोडासा कमी झाला. त्या जिल्ह्यात आहे त्यांना आता 7 रुपये लिटरला अनुदान देतोय. 28 रुपये. भगवानराव तुमचा दर काय दूध संघाचा? 28. 28 अधिक 7 35 रुपये. ही गोष्ट लक्षात घ्या. ते बोनस पण देत आहे. का तर माझा शेतकरी दूध उत्पादक जगला पाहिजे, टिकला पाहिजे. इथपर्यंत आम्ही थांबलो नाही. याच्यामध्ये आम्ही 3 गॅस सिलेंडर मुक्त द्यायची योजना आणली. आम्ही मुलींना फुकट शिक्षण देण्याची योजना आणली कॉलेजचं. आम्ही त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आणि जातपात बघितली नाही, सगळ्या घटकाकरता, मुस्लिम असतील, मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, ओपन असतील, सगळे फक्त त्या कॅटेगरीमध्ये बसले पाहिजे. डायरेक्ट अकाउंटला पैसे, शेतकऱ्यांचे पैसे कुणाच्या मार्फत नाही, दुधाचे डायरेक्ट त्याच्या अकाउंटला पैसे जातात. यांचे पैसे डायरेक्ट अकाउंटला, तुमचं बिल डायरेक्ट तुमच्या हातात शून्याचं. या पद्धतीचं हे महायुतीचं सरकार आहे. केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे. त्यांच्याकडनं कांदा निर्यात बंदी उठून टाकली. माझा शेतकरी नाराज होता. आधारभूत किंमत चांगली करण्याच्या करता तुमच्याकडे यायच्या आधी अमित शहाची, एकनाथराव शिंदेची, अजित पवारची, सुनील तटकरेची, देवेंद्र फडणवीसांची आणि चंद्रशेखर बावनकुळे आमची मीटिंग करूनच मी इथं आलो. इथनही पुढे मला काही सभा आहे. सांगायचं तात्पर्य, केंद्रातनं करोडो रुपयाचा पैसा चांदणी चौकामध्ये काय अवस्था होती ट्रॅफिकची? किती कोटी रुपये दिले? कुणी दिले? नितीन गडकरींनी दिले. तिथं एनडीएच्या सरकारने दिले. 550 कोटी रुपये खर्च केले. तिथल्या जमिनी घ्यायच्या होत्या. मी पालकमंत्री होतो, तिथं कॉर्पोरेशनला सांगून ते काम केलं. अनेक बदल होत आहेत. अनेक बदल करावे लागतील. उद्याच्याला मेट्रो इथपर्यंत आणावी लागेल. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. हिंजवडीपर्यंत आणलीच, आणतोय. त्याच्यामध्ये तिकडं कात्रज, तिकडं सासवड, तिकडं उरळी कांचन, तिकडं वाघोली, इकडं चाकण आणि इकडच्या बाजूला देखील आपलं भोगाव असेल, आपलं पौड असेल, इथपर्यंत ती आम्हाला आणावी लागेल. त्याशिवाय गत्यंतर नाही. वाहतुकीची कोंडी आपल्याला सोडावी लागेल. त्याच्या संदर्भातले या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. मित्रांनो, एकंदरीतच खूप काही आम्हाला करायचंय आणि ते करत असताना बोरला एमआयडीसी असेल, बस स्थानक, काय अवस्था आहे बस स्थानकाची? अरे त्या एसटी स्टँड आहे का पिकअप शेड आहे कळलं ना. येऊन बघा बारामतीचं बस स्थानक. अरे लोकप्रतिनिधीच्या अंगामध्ये पाणी असावं लागतं त्यावेळेस तिथं
अशा प्रकारची कामं होतात. हे नुसतं आपलं शांत असं अरे नुसतं असं नाही चालत. अधिकारी लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो. प्रशासनावर त्याची पकड असावी लागते. प्रशासनाला सांगितलं हे काम झालं पाहिजे. काम नियमात बसत नसेल तर आम्ही कार्यकर्त्यांना सांगू, चंद्रकांत हे काम नियमात बसत नाही, नाच सोडून दे. पण काम होत असेल तर हेलपाटे नाही लावून द्यायचे, ते नाही खपून घेणार. शेवटी लोक महत्वाची आहे, शेवटचा माणूस महत्वाचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न, आरोग्य सुविधा, त्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे प्रश्न, हिंजवडी असेल, मान असेल, सूस असेल, भुगाव असेल, बावधन असेल, मग त्या रस्त्यांचं मजबूतीकरण, पुनर्विकास करण्याचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये आयटी पार्क मध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचा कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापण्याच्या संदर्भातला वादा, दर्जेदार अशा प्रकारचे शासकीय शाळांची गुणवत्ता सुधारून त्याच्यातनं प्रशिक्षण केंद्र उभी करण्याचा निर्णय, अशा खूप काही. माझ्या भोरमध्ये एमआयडीसी, राजगड तालुक्यातून भोर तालुक्यातून कोकणात जाणाऱ्या रस्त्यांना विकसित करण्याचा वादा, या सगळ्या गोष्टी आम्ही करू. मी यावेळेस आमदारांना 3-3, 4-4, 5-5 हजार कोटी रुपये दिले. तुम्ही महायुतीचा विचाराचा आमदार द्या. तुमचे 3 तालुके आहेत. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही लोकसभेला माझं ऐकलं नाही, ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, मी आता मागचं काढत नाही. पण आता तरी त्या ठिकाणी संधी द्या. या नावातच शंकर आहे, पार्वती कुठे कुणाला माहिती. तर त्यामध्ये मला सांगायचंय, आम्हाला पार्वतीबद्दल पण आदर आहे. नाहीतर अजित पवारांनी देवाची चेष्टा केली, चेष्टा नाही केली, नमस्कार केला. त्यामध्ये मला एक सांगायचंय, तुम्ही ह्याला निवडून द्या. मी तुम्हाला पुढच्या 5 वर्षात 5,000 कोटी विकास कामाला नाही दिलं ना, म्हणेल ते ऐकतील, म्हणेल ते. मी इंदापूर तालुक्याला 5,500 कोटी दिले, जाऊन विचारा. 5,500 कोटी देण्याची धमक असावी लागते. एकनाथराव, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण एकोप्याने काम करतोय. मोदी साहेब, त्याच्यानंतर अमित शहा, त्याच्यानंतर आमचे पियुष गोयल, शिवराज सिंग चौहान, नितीन गडकरी, हे सगळेजण आपल्याला मदत करायला तयार आहेत. फक्त आपल्याला ते आता घ्यायचंय. जायकाचा पैसा आणायचा आहे, वर्ल्ड बँकेचा पैसा आणायचा आहे, केंद्राचा पैसा आणायचा आहे. ते फक्त महायुती करू शकते, कारण महायुतीच्या विचाराचं सरकार तिथं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी करा. आणि माझी हात जोडून विनंती आहे, माय माऊलींनो, तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, तुम्ही सगळेजण उमेदवार आहे समजून त्या ठिकाणी काम करा. तुम्हाला अशी भीती वाटत असेल, माझ्या भाजपला, माझ्या शिवसेनेला, माझ्या राष्ट्रवादीला, माझ्या आरपीआयला किंवा माझ्या घटक पक्षांना किंवा पाठिंबा देणाऱ्या सहकाऱ्यांना, किंवा उद्या काय, अरे मी आहे ना, तुम्ही का घाबरताय. मी त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वासात घेऊन आपण त्याच्यातनं मार्ग काढू. मी शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वाद आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं आता तुम्ही त्या ठिकाणी बदल करून दाखवा. मी मागे जे कबूल केलेलं होतं हिंजवडी आणि भोर आणि वेल्ला आणि मुळशीला, ते आता उद्याच्याला मी करून दाखवतो. ही माझी तुम्हाला 100% खात्री देतो. आणि आता खरं तर मला मोठी सभा घ्यायची होती, मला अजून एका ठिकाणी जायचंय. पायलट म्हणतो 4:50 टेक ऑफ घेतला पाहिजे. मी आता निघतो. पण गाफील राहू नका, रुसू नका, फुगू नका, नाराज होऊ नका. आज संधी नाही मिळाली तर दुसरीकडे संधी देईल आणि आजची भर दुसरीकडे भरून काढील. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.